नमस्कार. आज आपण एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जी ऐकून अक्षरशः अंगावर काटा येतो. गोष्ट आहे 2004 सालची, नागपूरमधली. एक अशी खरी घटना जी आपल्याला विचार करायला भाग पाडते की न्यायाची सीमा नक्की कुठे संपते आणि सुडाची ती कुठून सुरू होते. या संपूर्ण कहाणीच्या केंद्रस्थानी आहेत 200हून अधिक महिला. हो, 200हून अधिक, ज्यांनी एकत्र येऊन एक असा निर्णय घेतला ज्याने फक्त नागपूर नाही तर अख्ख्या देशाला हादरवून ठेवलं. आणि हे सगळं घडलं कुठे माहितीये? कुठल्या तरी अंधाऱ्या गल्लीत किंवा सुनसान रस्त्यावर नाही, तर चक्क न्यायाच्या मंदिरात, एका भरलेल्या कोर्टरूममध्ये. हो, तुम्ही बरोबर ऐकताय, एका जिल्हा न्यायालयाच्या आत. या सगळ्या महिलांचा शत्रू फक्त एकच होता, एकटा माणूस, पण असा की ज्याच्या दहशतीखाली एक अख्खी वस्ती अक्षरशः जगत होती. मग प्रश्न हा येतो की कोण होता हा माणूस, आणि या महिलांनी इतकं टोकाचं पाऊल उचललं तरी का? चला जाणून घेऊया. तर ह्या घटनेच्या मुळाशी आहे ना, एका दशकाहून अधिक काळ चाललेली भीती आणि अत्याचाराची एक लांबलचक कहाणी. गोष्ट आहे नागपूरच्या कस्तुरबा नगर या वस्तीची. एक अशी वस्ती जी एका गुंडाच्या दहशतीखाली जगत होती. आणि या कहाणीचा विलन होता अक्कू यादव. त्याचं खरं नाव होतं भारत कालीचरण यादव. पण तो फक्त नावापुरता गुंड नव्हता, तो तर कस्तुरबा नगरचा जणू काही अनऑफिशियल राजाच बनून बसला होता. आणि हे काही हवेतले आरोप नाहीयेत. पोलीस रेकॉर्ड्स आणि पीडितांनी दिलेल्या साक्षीनुसार बलात्कार, खंडणी, मारहाण, भर रस्त्यात धमक्या देणं, लोकांच्या घरांवर हल्ले करणं, हे सगळं म्हणजे त्याचं रोजचंच काम होतं. पण सगळ्यात शॉकिंग गोष्ट काय होती माहितीये? लोकांनी वारंवार पोलिसांत तक्रारी केल्या होत्या, पण व्हायचं काय? प्रत्येक वेळी त्याला अटक व्हायची आणि काही दिवसांतच तो आरामात जामिनावर सुटून बाहेर यायचा. असं वाटायचं की जणू काही संपूर्ण न्यायव्यवस्थाच त्याच्यासमोर हात टेकून बसलीये. तुम्ही विचार करा, तिथल्या लोकांची परिस्थिती इतकी वाईट झाली होती की ते रोज सकाळी उठल्यावर फक्त एकच प्रार्थना करायचे की देवा, आजचा दिवस तरी सुखरूप जाऊ दे. म्हणजे भीती त्यांच्या जगण्याचा एक भागच बनून गेली होती. आता बघा, वर्षानुवर्षे हे सगळं सहन केलं जात होतं, पण मग एक अशी घटना घडली ज्याने या महिलांच्या सहनशीलतेचा बांधच फोडून टाकला. तर ऑगस्ट 2004 मध्ये झालं असं की अक्कूने एका महिलेला भर वस्तीत सगळ्यांसमोर अपमानित केलं. एवढंच नाही, तर तिच्या अख्ख्या कुटुंबाला संपून टाकण्याची धमकी दिली. आणि हीच ती घटना होती ज्याने पेटलेल्या आगीत तेल ओतण्याचं काम केलं. त्याच रात्री कस्तुरबा नगरच्या महिलांनी एक गुप्त बैठक घेतली. आत्तापर्यंत जी भीती होती ना, ती आता रागात बदलली होती. वर्षानुवर्ष सहन केलेला अन्याय आता धैर्याचं रूप घेत होता. आणि त्या रात्री फक्त एकच निर्णय झाला, आता बास, आज न्याय आम्हीच करणार. आणि मग तो दिवस उजाडला. तो दिवस ज्या दिवशी या महिलांनी आपला निर्णय अंमलात आणायचं ठरवलं होतं. तारीख होती 13 ऑगस्ट 2004. अक्कू यादवला त्याच्याच एका गुन्ह्यासाठी नागपूर जिल्हा न्यायालयात हजर केलं जाणार होतं. आणि याच घटनेने फक्त नागपूर नाही तर पूर्ण देशाला हादरवून ठेवलं. कोर्टरूम खचाखच भरली होती. त्यातल्या बऱ्याच जणी कस्तुरबा नगरच्या महिला होत्या. अक्कू यादव मात्र नेहमीप्रमाणे एकदम बिनधास्त, गर्विष्ठ. त्याने कोर्टरूममध्येच त्याच्या एका पीडितेकडे पाहिलं आणि तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारे इतके घाणेरडे, अपमानास्पद शब्द वापरले की तेच शब्द ठरले शेवटचा ठोका. आणि मग जे घडलं त्याची कोणी कल्पनाही केली नसेल. अचानक एक दगड उडून त्याला लागला. पाठोपाठ कोणीतरी त्याच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. एका महिलेने तर भाजी कापायचा चाकूच काढला आणि त्याच्यावर चालवला. आणि बस, क्षणातच संपूर्ण जमाव त्याच्यावर तुटून पडला. कोर्टात जे पोलीस होते ते सुद्धा हा गोंधळ बघून इतके घाबरले की त्यांनी तिथून पळ काढला. आणि फक्त काही मिनिटात अक्कू यादवचा खेळ खल्लास झाला होता. तो कोर्टरूमच्या जमिनीवर निपचित पडला होता. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. या घटनेनंतर जे घडलं ते तर त्याहूनही जास्त अविश्वसनीय होतं. पोलिसांनी जेव्हा चौकशी सुरू केली तेव्हा त्यांना एका अशा उत्तराला सामोरं जावं लागलं ज्याची त्यांनी अपेक्षाच केली नव्हती. पोलिसांनी विचारलं, कोणी मारलं याला? आणि प्रत्येक महिलेकडून फक्त एकच उत्तर आलं, आम्ही सगळ्यांनी मिळून मारलं.
कोणा एकाचं नाव नाही, कोणा एकाकडे बोट नाही. ही होती त्यांची एकी, अविश्वसनीय. ह्या घटनेमुळे देशभरात एक वादळच उठलं. एक मोठी चर्चा सुरू झाली. कारण प्रश्न फक्त एका हत्येचा नव्हता. प्रश्न थेट आपल्या न्यायव्यवस्थेवर होता. कायदा आणि सुव्यवस्था म्हणजे नक्की काय, यावरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं. आता या घटनेकडे पाहण्याचे 2 वेगवेगळे दृष्टिकोन समोर आले. एकीकडे काही लोक याला मॉब लिंचिंग म्हणत होते, की ही तर जमावाने केलेली क्रूर हत्या आहे आणि कायदा हातात घेणं चुकीचं आहे. पण दुसरीकडे एक मोठा वर्ग असा होता, जो म्हणत होता की हे न्यायव्यवस्थेचं अपयश आहे. कारण वर्षानुवर्षे तक्रारी करूनही जेव्हा न्याय मिळत नाही, तेव्हा लोक तरी काय करणार? पण या सगळ्या वादविवादांच्या आणि चर्चांच्या पलीकडे कस्तुरबा नगरच्या त्या महिलांसाठी या घटनेचा अर्थ फक्त एकच होता: स्वातंत्र्य, दहशतीच्या एका मोठ्या पर्वातून मिळालेली सुटका. तर मग ह्या सगळ्या कहाणीतून आपण काय समजून घ्यायचं? ही गोष्ट फक्त हिंसेबद्दल नाहीये. ही गोष्ट आहे त्या एका क्षणाबद्दल, जेव्हा वर्षानुवर्षे मनात दाबून ठेवलेली भीती अचानक धैर्याचं रूप घेते. ही गोष्ट आहे आपल्या व्यवस्थेच्या अपयशाची आणि त्यातून जन्मलेल्या एका जबरदस्त प्रतिकाराची. आणि म्हणून शेवटी हा एकच प्रश्न उरतो, जो खूप महत्वाचा आहे, की जेव्हा कायदा आपलं संरक्षण करण्यात अपयशी ठरतो, तेव्हा न्यायाची सुरुवात नक्की कुठून होते? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?